कॉन्ट्रॅक्ट वाईफ की जीवनसाथी भाग 9. अन्वी, तू खरंच खूप मोठी चूक केली माझ्यासारख्या माणसासोबत लग्न करून. तो नाराजीने म्हणाला. असं काही नाहीये. तसंही तुम्हाला पण लग्न करायचं नव्हतं ना. तुम्ही वाटून घेऊ नका. तुम्ही मला लग्ना अगोदर म्हणाले होते ना, मी तयार आहे का लग्नाला म्हणून. त्या दिवशी आपण भांडण करत होतो आणि लग्न होऊन असे किती दिवस झाले आपले. आपण आज पहिल्यांदा असं निवांतपणे बोलत आहोत. अन्वीने विषय बदलला. उशीर झाला आहे, झोप तू. मी पण झोपतो, असं म्हणत तो आत निघून गेला. ती त्याला पाठमोरी बघत होती. आर्यन, मला माहिती आहे तुम्ही खूप चांगले आहात. तुमचा भूतकाळ वाईट होता, पण तुम्ही अडकून आहात त्यात. मला माझ्यासारखं कोणाला बघायचं नाही आहे. जेवढं होईल मी तुमची मदत करेन. अनपेक्षितपणे आपण एकाच ऑफिसमध्ये काम करणार आहोत. तुमच्यावर प्रेम करणारी नक्की मिळेल. तिच्या मनातल्या कोपऱ्यात कळ आली होती तिला, पण अस्तित्व नाही विसरली ती. खरंच मला नाही भेटेल सुख. यांना नक्की भेटू दे. चक्क यांनी माझ्यासाठी मारामारी केली, मला वाचवलं आणि मिठी मारली. तिच्या अंगावर शहारा आला होता. समजलं नव्हतं तिला, पण आज आठवून कसं तरी झालं. तिने स्वतःच्या गालावर चापट मारली आणि आत आली. आर्यन मस्त झोपला होता, कारण झोपायला खूप उशीर झाला होता. उठायला उशीर होईल म्हणून तिने अलार्म लावला आणि सोफ्यावर आडवी झाली. अन्वी, आर्यन बेडवरून उठत जोरात ओरडला, कारण पहाटे 5 वाजता तिच्या असल्या डेंजर गाण्याचा अलार्म वाजत होता. अलार्म वाजता ती जागी झाली होती. आळस जाण्यासाठी ती तसंच पडून होती. आर्यन, काय आहे? ती सोफावरून उठत म्हणाली. तिने त्याच्याकडे पाहिलं. बिस्कटलेले केस सगळे कपाळावर, डोळे बारीक करून तिच्याकडे पाहत होता. नंतर लक्षात आलं तो शर्टलेस आहे. तिने आपले डोळे पटकन फिरवले. अन्वी, काय गरज आहे ग एवढ्या लवकर उठायची? काल एकतर उशिरा झोपलो ना, असं म्हणत त्याने डोळे चोळत सोफ्यावर पाहिलं, तर सोफा रिकामा होता. तो तसंच चिडचिड करत मोबाईल घेऊन पडला होता. 10 मिनिटांमध्ये ती बाहेर आली. पटकन सोफा आवरला. आज मेडिटेशनला वेळ नव्हता. तिने पटकन बन बांधला आणि खाली पडत गेली, कारण तिला उशीर झाला होता. म्हणून त्याच्याकडे पाहिलं पण नाही. पण इग्नोर ते फक्त हीच करू शकते. काल आम्ही पहिल्यांदा एवढं बोललो. मला तर विश्वास बसत नाहीये. मी कोणासमोर सगळं सांगितलं, पण तिला सांगणं गरजेचं होतं. आता तर ती माझ्याच ऑफिसमध्ये काम करणार आहे. तरी मी लवकर लक्ष घालणार नाही कामात. पण तरी डेमोसाठी हिची निवड झाली आणि टीममध्ये पण निवड झाली. आता मज्जा येणार. बघतो तिथं कसं मला इग्नोर करते. 1 मिनिट, तुला काय? ती बघू की नाही तुला काय? पण तो सारंग जेव्हा माझ्याकडे बघून बोलत होता, नक्की काहीतरी गेम आहे यामागे. कोण आहे मला शोधायला हवं. अन्वी जरी धाडशी असली तरी तिच्या मागे माझे शत्रू नक्की लागणार. तिला नक्की समजलं असणार माझं लग्न झालं आहे. कोणीतरी तिसरा यात समाविष्ट आहे, जो दोघांना माहिती पुरवत आहे. लक्ष घालायला हवं यात. आर्यन स्वतःसोबत बडबड करत जिममध्ये निघून गेला. 1 आठवडा असाच निघून गेला. नजरानजर झाली की स्माईल पास करायचे. बोलणं त्यांचं त्या दिवसानंतर झालं नव्हतं. दोघांचं रेग्युलर रुटीन चाललेलं होतं. फक्त एकमेकांबद्दलची जी गैरसमजची रेष काही प्रमाणात पुसली गेली होती. ती जसं सगळ्यासोबत वागायची तसंच त्याच्यासोबत वागत होती. ती त्याला एका फॅमिली मेंबरप्रमाणे ट्रीट करत होती आणि तो जसं त्याच्या लोकांना वागवायचा तसंच, म्हणजे भटकून पण दोघं एकमेकांच्या नादी लागायचे नाहीत. मधल्या काळात अन्वीचं डेमो प्रेझेंट करण्यात आलं होतं, पण त्यात आर्यन इन्व्हॉल्व नव्हता, कारण तो एक तर फायनल प्रेझेंटेशन आणि नंतर डायरेक्ट अर्ध झाल्यावर तो लक्ष देणार होता. आज अन्वीची टीम आर्यनच्या ऑफिसमध्ये निघणार होते. पुढे काम पूर्ण होत नाही तोपर्यंत तिथून काम पाहणार होते. अन्वी, हा माणूस आयुष्याला लागणार बघ तुझ्या. घरी कमी होतं, आता ऑफिस. थोड्या दिवसात तुझ्या क्लबला जॉईन होऊ नये म्हणजे मिळवलं. पूर्वा स्कूटी चालवत मागे बसलेल्या अन्वीला म्हणाली. ए बाई, शुभ बोल ना. काही काय बोलते ग? आणि आपल्याला हे काम महत्त्वाचं आहे. प्रमोशन मिळणार आहे, विसरली का? आणि एवढं मोठं आहे देशमुख ग्रुप्स. तो कुठे मला सारखा भेटायला येईल? मला तर वाटतं त्यांना माहिती पण नसेल कुठला प्रोजेक्ट चालू आहे ते. माझं सोड, त्यापेक्षा तुझं बघ. अन्वीने स्वतःवरचा विषय पूर्वावर फिरवला. पूर्वा म्हणाली, चल उतर, आला ऑफिस. अन्वी म्हणाली, अगं पण कुठल्या बिल्डिंगमध्ये जायचं आहे? 3 बिल्डिंग आहेत इथं आणि पार्किंग पण वेगवेगळी आहे. थांब, मी आपल्या टीम लीडरला फोन करून विचारते. असं म्हणत पूर्वाने त्यांच्या लीडरला कॉल लावला. चल, मला समजलं कुठं जायचं आहे ते.
असं म्हणत पूर्वाने गाडी चालू केली. अन्वी चुपचाप त्याच्या मागे बसली. पूर्वाने एका पार्किंगमध्ये गाडी पार्क केली आणि अन्वीला ओढत एका बिल्डिंगसमोर उभं केलं. समोरची बिल्डिंग 7 मजली होती, जी अर्धी काचेची होती. बाकी बाजूच्या बिल्डिंग 5 मजली होत्या. स्ट्रक्चर सेम होतं, पण समोरच्या बिल्डिंगवर मोठ्या नावाने देशमुख ग्रुप्स लिहिलं होतं. ही कमाई आहे यांच्या 7 वर्षाच्या मेहनतीची. खरंच आर्यन, तुम्ही ग्रेट आहात. पण तुम्ही प्रेम सोडून कर्तव्य निवडलं. फक्त निवडलं नाही, आपली भूमिका व्यवस्थित बजावली. आणि तुमच्यासारख्या व्यक्तीची मी पत्नी आहे, हे माझं भाग्य आहे. ती समोरच्या बिल्डिंगला बघत मनातच म्हणाली, मिठू यार, काय विचार करतेस? तुझ्या हँडसम नवऱ्यासारखी बिल्डिंग सुद्धा भारी आहे. पण आता आज जायचं का? सगळे पोचले, आपली मीटिंग आहे सध्याला. पूर्वा असं म्हणत ओढत तिला रिसेप्शनकडे घेऊन गेली. दोघींनी फॉर्मॅलिटी पूर्ण केल्या आणि लिफ्टची वाट पाहत थांबले. लिफ्ट आली तसंच दोघी आत आल्या. ओव्हरटाईम असल्याने गर्दी नव्हती. दोघी सोबत अजून एक व्यक्ती आत आली. दोघींनी त्याला पाहिलं. गुड मॉर्निंग मॅम, अन्वी म्हणाली. व्हेरी गुड मॉर्निंग रॉबिन. रॉबिनने पूर्वाला पण विश केलं. तिने पण केलं. लिफ्ट थांबली आणि तिघं बाहेर पडले. रॉबिन आर्यनच्या कॅबिनकडे निघाला आणि दोघी त्यांच्या टीमकडे. त्यांच्या डिपार्टमेंटची मॅनेजर तिथं उभी होती आणि काहीतरी सूचना देत होती. त्यानंतर सगळ्यांना आपले आपले टेबल दाखवण्यात आले. सगळ्यांनी आपले टेबल सेट केले. थोड्या वेळात मीटिंग होती म्हणून सगळे वरच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये निघाले. रॉबिन म्हणाला, मे आय कम इन सर? कम. आर्यनवर न बघताच म्हणाला, सर या तुमच्या फाईल. आणि सर असं म्हणत तो बोलायचा थांबला. आर्यनने फक्त त्याच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिले. रॉबिन म्हणाला, सर मॅम त्यांच्या टीमसोबत आल्या आहेत आणि आत्ता त्यांची मीटिंग आहे. आर्यन म्हणाला, मॅनेजरसोबत मनीषला मीटिंग अटेंड करायला सांग आणि कॉन्फरन्स रूमचा CCTV ऑन कर. आणि मनीषला लंचला मी कॅबिनमध्ये बोलावलं आहे म्हणून सांग. यू कॅन लिव्ह. रॉबिन ओके सर म्हणत निघून गेला. वेलकम मिस अन्वी असं म्हणत त्याने CCTV क्लिप चालू केली. आर्यन बघत होता. सगळे एक एक करून आत येत होते. थोड्या वेळात अन्वी पण आली पूर्वासोबत. अवतार रोजच्या सारखा कुर्ता आणि पेन्सिल पॅन्ट घातली होती. लांब लचक केसांची वेणी पुढे सोडली होती. कपाडावर निळ्या रंगाची टिकली, हातात घड्याळ. त्याने झूम करून तिच्या गळ्याकडे पाहिलं. कॉलरचा गळा असल्याने मंगळसूत्र दिसलं नाही. पण यार, ही मंगळसूत्र कसं घालेल? कोणाला माहिती नाहीये लग्नाबद्दल, पण हिला माहिती आहे का आता ही कुठे काम करणार आहे? त्याला बाकी मुली आठवल्या, त्याच्या ऑफिसमधल्या, आणि तो समाधानाने तिच्याकडे पाहत गालात असला. सगळे जमा झाले होते. दोघी बसल्या तोपर्यंत मॅनेजर आत आला. तिने स्वतःच इंट्रो दिला. तोपर्यंत दरवाजा उघडण्याचा आवाज आला. सगळे त्याच्याकडे बघायला लागले. पर्पल कलरचा शर्ट, ग्रे ट्राउझर पॅन्ट, जेल लावून सेट केलेले केस, तोंडावर मंद स्मित करत तो आत आला. त्याला बघून अन्वी खुश झाली आणि पूर्वाने तोंड वाकडं केलं. गुड मॉर्निंग एव्हरीवन, माय सेल्फ मनीष कुलकर्णी, मेन मॅनेजर देशमुख ग्रुपचा, असं म्हणत त्याने त्याचा इंट्रो दिला. सगळ्यांनी त्याला विश केलं. त्यानंतर थोडा वेळ मीटिंग चालू होती. सगळ्यांना अगोदर त्यांच्या प्रोजेक्टचा रिलेटेड अगोदर झालेले प्रोजेक्ट स्टडी करायला लागणार होते. सगळे कामाला लागले. इकडे देशमुख हाऊसमध्ये सकाळी सगळे नाश्त्याला बसले होते. आतापर्यंत सगळ्यांना समजलं होतं की अन्वीने ऑफिस जॉईन केलं आहे. आजी तर जरा जास्तच खुश होत्या, कारण सगळ्यांना माहिती होतं दोघात अजून काहीच ठीक नाहीये. या कारणामुळे तरी दोघं एकमेकांना सोबत बोलतील तरी. बाबा म्हणाले, अन्वी, आर्यनला माहिती नसेल की तू ऑफिस जॉईन केलं आहेस ते, कारण तो फायनल काम अर्ध झाल्यावर लक्ष देतो. हो, मी काल गेले होते ऑफिसला, तेव्हा रॉबिन भैया भेटले होते. त्यांनी पण सांगितलं असेलच ना त्यांना, अन्वी जयला सिरा वाढत म्हणाली. आई म्हणाली, अन्वी, आज पण आर्यन खाली येणार नाही वाटतं? नाही तर आत्तापर्यंत आला असता. अन्वी म्हणाली, बोलावून आणते ना मी यांना, आज सगळे सोबत आहेत तर. आणि फक्त हेच नाहीत. काकू म्हणाल्या, आत्ता तुला एवढ्या दिवसात समजलं असेलच, तो सगळ्यासोबत नाश्ता करत नाही ते. असाच आहे तो, वेळ काळ समजत नाही काम करताना. अन्वीने कोरडी स्माईल दिली, पण मनात तिला ते रुचलं नाही. आई ना, ते समजलं. अगं अन्वी, घेऊन जा ना वरती नाश्ता तू पण. जा, तुला असं पण ऑफिसला जायचं असतं ना. आई. त्यांनी पटकन प्लेट धरले आणि तिच्या हातात दिले. अन्वी काही न म्हणता चुपचाप वरती आली. आर्यन आरशासमोर उभा राहून केस नीट करत होता. अन्वी त्याला आवाज द्यायला त्याच्या थोडे मागे जाऊन उभी राहिली. ती त्याला आवाज देणार तोच तिचं लक्ष समोर ड्रेसिंग टेबलवर गेलं आणि तिचे डोळे मोठे झाले. आर्यन, अन्वी ओरडली.
काय झालं? घाबरलो ना मी. आर्यन मागे वळत म्हणाला, हे काय केलं तुम्ही? माझी सिरमची बॉटल पाडली तुम्ही? मी काय वाईट केलं आहे तुमचं? काय करू मी तुमचं? असं म्हणत ती पुढं येऊन पडलेली बॉटल उचलली. एवढं काय त्यात? नवीन घे ना, असं कितीला असेल ती बॉटल? असं म्हणत तो तिथून सोफ्यावर जाऊन बसला. तिने डोळे फिरवले. अन्वी म्हणाली, कशी पाडली बॉटल सांगाल का मला पतिदेव? काय झालं? मी आरशात बघत होतो आणि न बघता मी जेलची बॉटल समजून चुकून ती उचलली आणि त्याचं झाकण उघडल्यावर स्मेल न समजलं मी चुकीची बॉटल घेतली आहे. मग मी चुकून परत झाकण न लावता बॉटल तसंच ठेवली आणि काय झालं माहिती का बा? कॉप घेताना हात लागला माझा, सो बॉटल पडली. चुकून झालं चील, त्यात काय? असं म्हणत त्याने खांदे उडवले आणि प्लेटमधला साजूक तुपावरच्या शिरावर फोकस केलं. पण ती तर खाऊ का गिळू नजरेने बघत होती. तिला तिच्या वस्तूवर जीवापेक्षा जास्त प्रेम होतं. ना कोणाला ती हात लावू द्यायची, ना स्वतः खराब करायची. अचानक तिला काहीतरी क्लिक झालं. जेलची बॉटल? असं म्हणत ती खुनशी हसली आणि त्याच्याकडे पाहिलं. चेहरा पाहिल्यासारखा केला आणि जाऊन प्लेट घेतली. तिने प्लेट उचलताना त्याने पाहिलं. तिने त्याच्याकडे पाहून स्माईल केली. किती ते गोड, असं काहीसं मनात आलं त्याच्या. अरेच्या, आता तर बडबड करत होती. माझं एक्सप्लेन केलेलं पटलं वाटतं तिला. तरी कोणाची हिंमत मला बोलायची? चला, ओव्हर कॉन्फिडन्स जरा जास्तच झालं. आर्यन मनातच सरफडला. अन्वीने येऊन आपली प्लेट उचलली. 1 सेकंद प्लेटकडे पाहिलं आणि आर्यनकडे तो मस्तपैकी फोनमध्ये बघत बघत शिरा खात होता. अन्वीने स्वतःचा प्लेटमधला अर्धा शिरा त्याच्या प्लेटमध्ये ओतला आणि जाऊन दुसऱ्या चेअरवर बसली. त्याने अगोदर बघितलं होतं प्लेटमध्ये किती होतं, पण आता संपेल तेव्हा संपेल. अजून किती खाऊ? मनातच वैतागून त्याने प्लेटकडे पाहिलं आणि अगोदर जेवढं प्लेटमध्ये होतं तेवढं उरलेलं. अजून पण त्याने अन्वीकडे पाहिलं. ती शेवटचा घास प्लेटमधून उचलतच होती. आर्यन म्हणाला, अन्वी, काय? माझ्या प्लेटमध्ये तूच वाढलात ना अजून? तुझ्या प्लेटमधलं? तो डोळे बारीक करून म्हणाला. हो, ती खांदा उडवत म्हणाली. मला नको, हे बस झालं. असं पण टेस्ट वेगळी आहे याची. जात नाहीये एवढं पण. तो बारीक तोंड करत म्हणाला. अन्वी म्हणाली, का? काय झालं? छान तर झालं आहे. छान आहे, पण लास्ट टाईम मी खाल्लं होतं त्याची टेस्ट खूप छान होती. बट याची वेगळी आहे. म्हणजे ही टेस्ट नेहमीसारखी नाहीये. तो प्लेटकडे बघत म्हणाला. तिला समजलं त्याला तिच्या हाताची टेस्ट आवडली. तिला वाईट वाटलं. आपल्याला वेळ नसतो नाश्ता बनवायला. सॉरी आर्यन, मागच्या वेळी मी बनवलं होतं आणि आज काकूंनी बनवलं आहे. पण पुढच्या वेळी मीच बनवेल, लवकर येऊ. अन्वी बारीक चेहरा करत म्हणाली. खरं तर खूप दिवस झाले ती फक्त रात्रीचं जेवण बनवायची. पण आज शिरा बघून त्याला तिच्या हाताचा नाश्ता आठवत होता. पण बिचारा बोलणार काय? अन्वी, तू सकाळी जाते क्लबला, परत तुला ऑफिस आणि रात्री जेवण तूच बनवते ना? आज शिरा बघून फक्त त्या दिवशीचा शिरा आठवला. असंही अगोदर मी हाच शिरा खायचो. आर्यन ती नाराज झाली म्हणून समजावत होता. पण त्याच्या बोलण्यावर ती डोळे बारीक करून बघत होती. अन्वी म्हणाली, तुम्हाला कसं माहिती मी रात्री जेवण बनवते? अगं, तेवढं टेस्टमधला फरक समजतोच. आणि असंही अचानक टेस्ट बदलली मग समजलं. तो गडबडून म्हणाला. पुढे ती काही म्हणायच्या अगोदर बॅग उचलून दरवाजाकडे निघाला. अचानक काहीतरी आठवल्यासारखं थांबला. अन्वी कन्फ्यूज होऊन विचार करत होती. बनवणारा बदलला की टेस्ट बदलत असते का? असं काही नसतं, हे मुद्दाम म्हणत असतील. उलट मी बनवू नये म्हणून आठवण करून देत असतील. ती विचार करत समोर पाहिलं तर समोर एका हाताच्या अंतरावर आर्यन थांबला होता. ती गडबडली आणि मागे सरकली आणि आर्यन तिचा त्याने हात पकडला. पाहून ते तिचे डोळे मोठे झाले. का? काय करताय तुम्ही? अन्वी त्याच्या हातून हात सोडवत म्हणाली. आर्यन म्हणाला, अगं थांब, खात नाहीये तुला, पोट भरलं माझं. कॉंग्रॅच्युलेशन्स करतोय मी. अन्वी म्हणाली, थँक्यू. पण का? म्हणजे मी नव्हते टर्मामेंटमध्ये, बाकी मुलींचीच होती. आर्यन म्हणाला, पण मी त्यासाठी विश केलंच नाही. मग त्याने तसंच हात पकडून तिला जवळ ओढलं. ती अजूनच गडबडली. त्याला आता मजा यायला लागली. तो हळूच तिच्या कानाजवळ वाकला. ती अजून मागे सरकली. तो गालात हसला आणि अजून जवळ ओढलं. वेलकम टू देशमुख ग्रुप्स. आणि हळूच तिच्या कानावर फुंकर मारली आणि तिचा पकडलेला हात सोडून दिला. ती कासनूस हसली आणि तोंड वाकडं केलं. तो आल्या पावली निघून गेला. पण थोड्या वेळात ऑफिसला पोचली. आज ऑफिसचा दुसरा दिवस होता. अन्वी ज्या फ्लोअरवर होती त्याच फ्लोअरवर आर्यनची मेन कॅबिन होती. आर्यनला पूर्ण फ्लोअर दिसायचा, पण अन्वीचं
क्युबिकल त्याच्या कॅबिनपासून लांब होतं. कॅबिनमधून डाव्या साईडला क्रॉस होऊन पाहिल्यावर तिचं क्युबिकल दिसायचं. अन्वीला समजलं होतं आर्यनची कॅबिन कुठे आहे ते, पण लांब असल्याने बिंदास होती ती. आल्या आल्या आर्यन 3ऱ्या बिल्डिंगमध्ये या महिन्याचा फॉलो घ्यायला गेला होता. अन्वी आणि पूर्वा कॅन्टीनमध्ये कॉफी घ्यायला गेले होते. अन्वी म्हणाली, पूर्वा आज कॉफी सांग, मला सध्या गरज आहे. आणि असं पण चहा इथला चांगला नाही आहे. ओके, मी आणते. पूर्वा असं म्हणत निघून गेली. अन्वीने इकडे तिकडे पाहिले. आज जरा जास्तच गर्दी होती. कॅन्टीन खूपच मस्त होती. कलरवरून समजलं ही पण आर्यनची चॉईस आहे. काय यार, पूर्ण ऑफिसमध्ये पांढरा, काळा नाही तर राखाडी हे ह्या देशमुख कुळांचे आवडते रंग आहेत वाटतं. सगळीकडे हेच रंग आहेत. मी पण असलेच रंग वापरणार वाटतं नंतर नंतर. ती डोळे गोल गोल फिरवत म्हणाली. तोपर्यंत पूर्वा आली. अन्वी म्हणाली, पूर्वा तुला माहिती यांची मेन कॅबिन याच फ्लोअरवर आहे. अगं बाई, मी तर सांगते तुझे हे तुला सोडत नाहीत वाटतं. ती डोळी मिचकावत म्हणाली, मला पण असंच वाटतं. तर अन्वी तावत मध्ये बोलून गेली. अन्वी, तुला काही त्रास नाही आहे ना मिस्टर देशमुखांचा? म्हणजे तुला समजतं ना काम मला काय म्हणायचं आहे? आणि त्यांचा बिहेव कसा आहे? तुझ्यासोबत नीट वागतात ना? पूर्वा काळजीने म्हणाली. पूर्वा, दर 4 दिवसात तू मला हेच प्रश्न विचारतेस. अगं काहीच नाही प्रॉब्लेम. आमचं बोलणं झालं होतं म्हणाले ना मी अगोदर. अजून परत काय? आणि हे छान आहेत गं वागायला. पण थोडे रूढ आणि रागीट आहेत. बाकी ठीक आहे. तुला माहिती त्यांना माझ्या हाताचं जेवण खूप आवडलं. म्हणजे आज मी शिरा नव्हता बनवला, पण लग्नानंतर पहिल्या दिवशी बनवला होता ना, त्याची टेस्ट त्यांच्या अजून लक्षात आहे. आणि परत त्यांना न सांगता समजलं मी रोज रात्री जेवण बनवते. ती भरभर बोलत होती. तिचे गाल हलके गुलाबी झाले होते. ओ हो असेल गं, चिल, त्यात काय? तुझ्या हाताची टेस्ट वेगळीच आहे आणि तुला अशी कॉम्प्लिमेंट भेटत असते सारखी. पूर्वाने तिच्या हलक्या गुलाबी झालेल्या गालाकडे पाहत म्हणाली. ते तर आहेच, पण काय ना, ते जरा बोलत नाहीत जास्त कोणासोबत आणि माझ्यासोबत पण बोलत नाहीत. पण तरी त्यांना लक्षात होतं म्हणून म्हणाले. अन्वी गाल फुगत म्हणाली, आज तुझं जेवण आवडलं आहे. उद्या तू आवडणार त्यांना. पूर्वा गालात हसत म्हणाली. अन्वीचे पण गाल हलके गुलाबी झाले. ही पण गेली कामातून. चल, आज टीम लीडर सोबत मीटिंग आहे आणि आज टास्क देणार आहेत. अन्वी खुर्चीवरून उठत म्हणाली. पूर्वाला तिने विषय बदलले समजलं. मग दोघी आपापल्या जागी निघून गेल्या. आर्यन त्याच्या फ्लोअरवर पोहोचला. त्याने सहज पूर्ण फ्लोअरवर नजर मारली. त्याचं डोकं जरा गरमच होतं. 4 जणांना त्याने कामावरून आज काढलंच होतं. काही लोकांचे काम अर्धवट होते, तर त्यांच्यावर दात-ओठ खाऊन आत्ता त्याचं डोकं जड झालं होतं. रॉबिनकडे कॉफीची ऑर्डर देऊन तो कॅबिनमध्ये निघाला. जाता जाता तो सगळीकडे बघत जात होता आणि त्याला बघून सगळे आपापल्या जागेवर होते. कॅबिनमध्ये जाऊन त्याने पूर्ण बिल्डिंगच्या सगळ्या फ्लोअरचे CCTV चालू केले. तो चेअरवर डोकं मागे टेकून बसला होता. तोपर्यंत रॉबिन कॉफी घेऊन आला. आर्यनने केस नीट करत कॉफीचा मग उचलला आणि तोंडाला लावला. तो विचार करत CCTVमध्ये बघत होता. त्याला परत कॉन्फरन्स रूममध्ये अन्वी दिसली. टीम लीडर त्यांच्या प्रोजेक्टचं डिस्कस करत होता आणि सगळे नोट करून घेत होते. त्याने परत एकदा अन्वीला पाहिलं. आज पण त्याला मंगळसूत्र दिसलं नाही. त्याला सकाळचा किस्सा आठवला आणि तो हलके गालात हसला. खरं तर तो तिला नीट विश करणार होता, पण ती गडबडली हे पाहून त्याने अजून मजा घेतली. वेंधळी आहे खरंच. मी काही पण म्हणालो तरी दुसराच अर्थ काढते. आजकाल ती घाबरते का मला? आणि ही पण आज गडबडली का होती? आज तिच्या हाताची कॉफी भेटली असती तर बरं झालं असतं. किती चव आहे तिच्या हाताला, अजून तारीफ करणार होतो, पण तिला वेगळं वाटलं असतं. नको, आणि ती तेवढं म्हटल्यावर नाराज झाली. अजून म्हणलो असतो तर क्लब सोडून ती घरी बसली असती. आर्यन कॉफी पीत विचार करत होता. डोळे तर तिच्यावरच होते. कॉफी संपली आणि तो भानावर आला. वेट, तू वेडा आहेस का? मेन म्हणजे तेवढी तरी तारीफ का केली? तिला चुकीचं सिग्नल गेलं ना तर प्रॉब्लेम होईल. ती असं तर माझ्याकडे बघत पण नाही. ती काय चुकीचं सिग्नल घेईल? आणि फक्त मी काय, रोजच सगळे तिचे कौतुक करत असतात. जाऊ दे यार आर्यन, काम कर. काम स्वतःसोबत भांडून तो कामाला लागला.